दैनिक प्रतिबिंब 12 ऑगस्ट गतकाळाचे अवलोकन। देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे। जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाण्याचे ज्ञान आम्हाला दे। देवा, आमची नव्हे तुझी इच्छा पूर्ण होवो। गतकाळाचे अवलोकन। प्रथम आपण गतकाळाकडे वळून बघतो। आपण कुठे चुकले होतो व शोधून काढण्याचा प्रयत्न करतो। नंतर आपण केलेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्याचा जोरदार प्रयत्न करतो। 12 पाया व 12 रूढी, पान 77, इंग्रजी। नवीनता आणि भावना चेतविणाया च्या मुक्तियात्रेत एखाद्या यात्रेकरूप्रमाणे मला अनुभव आला एका नवीन मानसिक शांतीचा। दिसू क्षितिज निस्तेज व अंधकारमय ऐवजी स्वच्छ व तेजस्वी लागले। आयुष्याचा तपास करताना व जेथे दोषी होतो ती गोष्ट मला सरळ चढ असलेल्या धोकादायक रस्त्याप्रमाणे भासत होती। थपकून मागे वळून पाहणे हे क्लेशकारक काम होते। तेथून मी पडेन की काय ह्या कल्पनेने मी घाबरलो होतो। हा भूतकाळ माझ्या मनातून काढून टाकून मी माझ्या ह्या सोनेरी वर्तमान काळात जगू शकणार नाही काय। मनःशांतीकडे तीव्रतेने होणारी माझी हालचाल आणि मी स्वतः ह्याच्यामध्ये मी ज्यांना दुखावले होते ते सर्व उभे होते, जे अजून सद्सद्विवेक बुद्धीत वास करीत आहोत व ज्यांच्या उपस्थितीने माझ्यामध्ये दोषीपणाची भावना निर्माण होत होती। त्या सर्वांना सामोरे जाण्यासाठी मला धैर्यासाठी प्रार्थना करावी लागली। मी काय नुकसान करून ठेवले आहे ते मला बघावे लागले आणि चुकांच्या दुरुस्त्या करायला तयार झालो आणि मगच माझा चैतन्याच्या दिशेने प्रवास सुरू होऊ शकला।